तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण एक चांगला सामना पाहायला मिळेल. यस, प्रत्येकदा मी उद्याचा म्हणजे आजचा जो गट आहे ठीक 4 वाजता संध्याकाळी पाहतोय आपण 4ला रिपोर्टिंग करायचे दोन्ही टीमनी. आणि जे दो संघ पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली विपक्ष गावदी स्पोर्ट धामणे. आणि यावेळेस पात्र पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फटलाय आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धीरज मडवी बाद होते. ज्या बॅटरनी या पहिल्या सामन्यामध्ये 49 धावाची एक अतिशय विध्वंसक खेळी साकारली होती त्याला मात्र भोपळा फोडता आला नाहीये. आणि इथं मात्र परतीचा प्रवास करताना दरम्यान पाहतोय आपण मित स्पोर्ट कवाड टीमचे खंदे समर्थक खंदे पाठीराखे अमोल गोरो साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना विनंती येईल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नवीन बॅटर विशाल खेळपट्टीकडे आले पाहतोय आपण. किमान तुम्हाला 40 आकडा पार करावा लागेल. इथं मात्र जर विचार केला आपण मिनेश 11 जे बजरंग कादिवली संघ पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना आणि बॅटिंग करण्याचा निर्णय कवाड टीमच्या कॅप्टननी घेतला होता. तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हा फटका मात्र एकदा प्रथम येत आहे. बॅक टू द बॅक दुसरा. इथं मात्र विकेट प्राप्त करण्याची संधी निर्माण झाली होती. खेळ झालाय ड्रॉप आणि इथं मात्र जीवनदान मिळालंय बॅटरला. आणि आता मात्र मला वाटतं की खातं उघडलं गेलं टीमचं पाहतोय आपण एका धावेने. मोहित घरत रफ्तार के सौदागर पाहतोय आपण. अतिशय वेगवान मारा करणारा हा गोलंदाज अप्रतिम बॉलिंग अटॅक पॉवर प्लेच्या षटकामध्ये डावखरा बॅटर खेळण्यासाठी आता मात्र सज्ज होतोय. किरण कडे क्षमता अतिशुद्ध करावी लागेल. पुढचा बॉल हा बॉल मात्र कट केलाय पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंटकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल परत एकदा कंप्लीट करता येईल बॅटरला पाहतोय आपण. किरण व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या 1-2. चांगली बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण मोहित घरच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि कादिवली टीमचे एक जर आपण विचार केला तर निश्चित नाईट स्पर्धेमध्ये दमदार प्रदर्शन करणारा संघ पाहतोय आपण. पलटी फटका टॉप एज आणि पप्प्या खालीकला माहिती आहे की हा झेल सोडणं म्हणजे निश्चित मागला ठरू शकतोय. चांगलं झेल कंप्लीट केलंय पप्प्या खारीक यांनी आणि दुसरा बॅटर होतोय बाद. येताना पाहतोय आता मात्र विराज आलाय. काय कमालीचं षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण. वेगवान गोलंदाज मोहित घरत. आणि जो निर्णय इथं मात्र घेतला होता कवाड टीमने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा त्यावर मात्र चुकीचा ठरवलंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मोहित या बॉलरने क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया कशा प्रकारे बॉलिंग अटॅक लावल्या गेले या षटकामध्ये. पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्यानंतर थर्डमॅन आणि फायनल एक सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक जर पहिला आपण जवळपास कवर पॉईंटला आणि दुसरा पाहतोय आपण एक्स्ट्रा कवर
त्यानंतर ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोरले एक क्षेत्ररक्षक वाईडीचं डीप मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग वन अशा प्रकारे मारा करतोय गोलंदाज मोहित. हा बॉल चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले अतिशय वेगात क्षेत्ररक्षण केले थ्रो केले त्यापूर्वी मात्र एक सिंगल नाहीये या बॉलवरती पाहतोय आपण डॉट बॉल अतिशय अप्रतिम क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण पूर्णपणे इथे मात्र 4 झालाय आता मात्र कारिवली संघ पाहतोय आपण. सज्ज होताना बॉलर मोहितचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न परत एकदा चांगला बॉल हाताळला गेला काय कमालीचा हा ओव्हर्स पाहतोय आपण आतापर्यंत जर पहिला आपण विश्लेषण पहिला विकेट त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट आणि डॉट वा भाई वा वा सुपर बॉलिंग अटॅक बघता बघता जर पहिला आपण पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावफलकावर पाहतोय आपण 2-2 अशी नाजूक स्थिती इथे मात्र कवाड टीमची पाहतोय आपण सुपर हिट बॉलिंग अटॅक. आता मात्र नो डाऊट खऱ्या अर्थानं जर पाहिलं या खेळाडूच खेळ जर पाहिला आपण भिवंडी तालुक्यामधून एक गाव एक गटामधून 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे असे कारिवली गावाचा गौरव म्हणून ज्याचा उल्लेख आहे प्रतीक नाईक निश्चित एक मोठं नाव आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र या खेळाडूचा बहारदार खेळ पाहायला मिळतोय ना भाई ना 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 कारण की पाहतो आपण एक मोठं नाव आहे आणि वंडर बॉय ऑफ कारिवली गावाचा हा गौरव आहे पाहतोय आपण. प्रतीक नाईक सज्ज होताना पाहतोय आपण समोर डावखोरा बॅटर अजून एक चांगला बॅटर खेळपट्टीवर आहे. किरणकडून खूप काही अपेक्षा असेल जिम टीम इथून मात्र तुम्हाला जर टफ फाईट करायची असेल तर 35चा आकडा पार करणं गरजेचं आहे. यस यानंतर सामना होणारच आहे हे पाहतोय आपण आणि आज निश्चित आम्हाला जवळपास गुड मॉर्निंग आता मात्र बोलावं लागेल. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण प्रतीक नाईकचा हा बॉल समोर डावखोरा बॅटर किरण पलटी फटका चांगला फटका आहे प्लेसमेंट ठीक नाही आहे पॉईंटला इथं मात्र भेदू शकला नाही आहे बॅटर धाव घेऊ शकत नाही आहे चांगलं बॉलिंग अटॅक ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं त्या प्रकारे प्रत्येक बॉलर इथं मात्र बॉलिंग करताना आतापर्यंत जर पहिला आपण तब्बल 7 बॉलचा खेळ झाला आहे त्यामधून जर पहिला आपण 2 विकेट आणि 3 डॉट आणि 2 सिंगल एकूण जर विचार केला पूर्ण बोलबला राहिलंय बॉलिंग अटॅकचा पाहतोय आपण. एक बलाढ्य संघ म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण घेतोय म्हणजेच मिनेश 11 च्या बजरंग कारिवली टीमला फाईट देताना कवाड टीम पाहते पूर्णपणे बॅकफुटला आहे. सफल झालंय परत एकदा चांगला बॉल वेगवान बॉल होता आणि आता मात्र संघर्ष करताना कवाड टीमचे बॅटर ज्या टीमने जर पाहिलं आपण या पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः धावाचा पाऊस पडला होता तब्बल आहेच इंडिव्हिज्युअल स्कोर या टुर्नामेंटचा पाहतोय आपण गेल्या वर्षीचा रेकॉर्ड सुद्धा तोडला होता त्या टीमच्या बॅटरला आता मात्र निश्चितच शरणागती पत्करावी लागत आहे कारिवली टीमच्या बॉलरच्या विरुद्ध. ज्या प्रकारे अचूक टप्पा नियंत्रित बॉलिंग अटॅक कशाला म्हणतात हे दाखवताना अजून एका चांगला ऑलराऊंडर प्रतीक नाईक नावाचा हा बॉलर. शांत क्रिकेट म्हणतात ना शांततापूर्वी वादळाची दाट शक्यता असते पण तो वादळ कधी येईल. आलंय वादळ या बॉलवरती मात्र चांगला प्रहार पाहिला आपण चेंडू सीमा रेषा पार आलाय हा खणखणीत चौकार. सफल झाला होता हुकचा फटका फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय आणि पाठीमागचा एरिया खाली होता अतिशय वेगात चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारने मात्र पाहतोय की किरण आता मात्र धीमी बॅटिंग करत होता. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 1 धाव होती त्यानंतर मात्र चौकार आले. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 6 2 गडीच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक प्रगतीपत्र असताना 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रतीक नाईक पाहतोय आपण.
किरणसाठी ह्या पुढचा बॉल क्षेत्ररक्षण तोच कायम. अजून एक हा विकेट पाहतोय आपण प्लेट ऑन झालंय आणि इथं मात्र धक्का क्रमांक बसले तिसरा आणि दोन्ही टॉप ऑर्डर बॅटर आता मात्र परतीचा प्रवास केलाय. ओ माय गॉड, मला आठवण झाली सर. आपण बघितलं असेल राजनुली गावाचा एक चंदन नावाचा तो व्यक्ती पाहतोय आपण. त्याच प्रकारे हा पाहिला आपण. हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य चंदन. यस, आमचे मंडप डेकोरेटचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. वेलकम दादा. खूप छान शम्यानं आपण उभा केलेले आहेत. चांगला बॉल परत एकदा अप्रतिम सुरेख बॉल. अटॅक खूप चांगलं पाहतोय आपण कारिवली टीमचं. आणि हा सामना मात्र निश्चित मला वाटतं की कालपासून तर आजपर्यंत एकतरी सामना पाहायला मिळेल काय एकतरी. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पाहतोय थोडासा आतमध्ये येणारा चेंडू अतिशय वेगवान होता. काय कमालीचे षटक हाताळताना पाहतोय आपण. पहिला डॉट नंतर चौका नंतर विकेट अजून एक डॉट. फक्त 6 धावा 3 बाद. विकी सज्ज होतोय खेळण्यासाठी. हा मात्र बॉल आणि तिथे मात्र परत टाकावं लागेल. लाईन चुकीची खराब. पातळ टप्पापर्यंत बाहेर जातोय. त्यावर मात्र डॅन्शिंग फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. नशिबाची साथ बॅटरकडे कुठल्या प्रकारे येत न घेता विकेट किपरची हातामध्ये निघून गेलाय. पंचाने हा बॉल इथं मात्र पाहतोय की आपण वाईट घोषित केलंय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 7. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावपलकावरती धीमी आणि संत पाहतोय. कासव गतोनी धावसंख्या इथं मात्र पुढे वाटचाल करताना इथून मात्र तुम्हाला हवाई तिकीट बुक करावं लागेल. 40चा आकडा जर पार करायचा असेल जेमतेम 35 पर्यंत मजल मारावी लागेल. यावेळेस पात्र निश्चित एकदा डावी एष्टी सोडून जाणारा बॉल होता. लागोपाठ दुसरा बॉल मात्र अतिरिक्त चेंडू हाताळतोय गोलंदाज प्रतीक नाईक. चांगले बॉल हाताळताना मात्र एक सोयीर बॉलिंग अटॅक करताना. काल खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण कालची नाईट गाजवली मानकुली टीमच्या क्लास खेळाडूंनी. विनीत माळी नावाचा ब्रँड काल होता. आज जर पाहिलं आपण खूप चांगले ब्रँड खेळाडू पाहतोय आपण. त्यामधून अजून एक ब्रँड पाहतोय आपण ज्या खेळाडूच्या नावावर भिवंडी ग्रामीणमधून फोर व्हीलर गाडी ज्याच्या नावावर आहे असा प्रतीक हा एक ब्रँड खेळाडू पाहतोय आपण या टीमकडून. यावेळेस पात्रावर फटका पुलचा फटका पाहतोय. मिड विकेट क्षेत्राकडे डीपमध्ये शतशक तैनात आहे. फक्त एका सिंगल या बॉलवरती येईल आणि अशा तऱ्हेनं 2 षटक समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या जर पाहिली आपण 3 बाद फक्त आणि फक्त 9 धावा धावपलकावर. चर्चा करत होतो की ब्रँड खेळाडू आजच्या दिवसामध्ये कोण कोण आहे. त्यामधून एक जर पाहिलं आपण ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यांनी खूप मोठं नाव कमवलंय असा विश्वनाथ जाधव नावाचा ब्रँड यांनी सुद्धा लागोपाठ 2 मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांनी पुरस्कार प्राप्त केलेला आहे. आणि चला 2 षटकासाठी जर पाहिलं आपण तुम्ही इथं मात्र 13 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. पहिल्या 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटाची वेळ असेल. आता मात्र क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी बॉलर आलाय कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी पाहतोय आपण. लयलेस मला वाटते की या हंगामाचा जर विचार केला आपण पहिल्याच वेळेस आपण इनमध्ये आलाय टीममध्ये लयलेस पाहतोय आपण. खूप चांगला एक गोलंदाज. चला सराव थांबवायचा आहे कारण की यानंतर अजून एक सामना होणारच आहे असं आमचे आयोजक राजेंद्र पाटील सर आणि प्रथमेश यांनी सांगितलं आहे. खूप मोठी चर्चा तिथं मात्र करताना पाहतोय आपण. योगी बाबा यही तो है हमारे योगी बाबा कॉमेंट्री के. इंजिनियर ऑफ पाहतोय आपण प्रणव. त्यानंतर एकमेव भाई आमचे यस प्रथमेश भाई. आणि याच पाहता फटका चांगला सजावलाय. कडक फटका आलाय. मिड विकेटच्या वरतून आलाय हा दमदार षटकार.
खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण डीजे थांबवते आपल्याला चर्चा सुरू होती जे आमची पंचायत बिलॉंग करतात कल्याण तालुकामधून निंबोली गावामधून ये दोनों भाई ऐसे है दोनों तबाही है. कृष्णा केने आणि उमेश खेणे सरणा पाहतोय आपण. दोन्ही भाऊ पंचाच्या भूमिकेमध्ये खूप चांगले मैदाने सुद्धा गाजवलेले आहेत. चला शेवकोटी विजयाचे नंतर आमचे आयोजक कमिटीचे मेंबर येतील. आयोजन कमिटीमध्ये एकच आमचा वीर आहे बाहुबली वही कापी आहे. सफल झाला होता पुल करण्याचा प्रयत्न कंट्रोल फुलचा फटका पाहतोय आपण स्कोडलेकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल दुसरी धावण्याचा प्रयत्न होता. तालमेल बसत नाहीये. हाना करता मात्र शेवटी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. बॅकअप आणि बॅटरला मिळालं जे हे पाहू शकता आपण. वाह खूप मोठी चर्चा रंगताना कॉमेंट्री पॅनलचे आमचे योगी बाबा नामी कापी आहे मैन फॉर कुक्षे वॉइस ऑफ भिवंडी कानों में बाली और बिल्कुल सही फरमाया आपने वो है योगी बाबा. त्यानंतर उमेश केने सरांना पाहतोय आपण आणि प्रिन्स मोहित लाईव्हला उच्च कुटून नेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे प्रथमेश दादा. त्यानंतर राजेंद्र पाटील सर यांचे चिरंजीव इंजिनियर प्रणव पाटील यांना पाहू शकता आपण. येणाऱ्या 4 दिवसामध्ये कशाप्रकारे शेड्यूल तयार करायचं या गोष्टीवर चर्चा निश्चित करत असताना पाहतोय आपण. हा बॉल चांगला आहे. एक डॉट जर गेला आता मात्र षटकानंतर जल्लोष करण्याची संधी मिळाली आहे कारिवली टीमच्या पाठीराख्यामध्ये. मिने दादा सुद्धा आपल्या खेळाडूसोबत नेहमी सातत्यानं असतोय. धडाकेबाद चषकावर नाव कोरलं. मुरबाड तालुक्याची अनबाण चषक म्हणून ज्याची ओळख आहे. काय कमालीचं प्रदर्शन या टीमने केला होता. सफल झाला. एकदा परत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न केलाय पण नकारतोय. चांगला बॉल चांगला षटकानंतर मात्र 2 डॉट आले. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय आपण 16 धावा. 2:25 झालेले आहेत. काटेकी टक्कर निश्चित यानंतर जो सामना होईल टॉप 5 साठी तो सामना असेल. हा फटका पोर्शिंग फटका हवेत आहे. फटका फटलाय. क्षेत्ररक्षक तैनात बॉल खाली चांगलं खेल कंप्लीट केले. मोहित होता तिथं मात्र क्षेत्ररक्षक. चौथा धक्का बटलाय मिथ स्पोर्ट कवाट टीमला. नवीन बॅटर अध्यक्ष आले खेळपट्टीवर पाहतोय आपण. चांगलं बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. पूर्णपणे बांधून ठेवले बॅटरला आणि प्रत्येक बॉलरने खूप मोठे योगदान दिलंय पाहतोय आपण. मिनेश 11 च्या बजरंग कारिवली टीमच्या बॉलरचा बोलबाला या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय. परत एकदा विकेट आणि फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करताना कवाट टीमचे बॅटर. हा भैया तू गया मैं भी आया. चला सराव थांबवायचा आहे. मला वाटतं की अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर अक्षय पाटील. खऱ्या अर्थाने या खेळाडूंना पहिल्या वेळेस पाहिलं होतं कैशिलीच्या मैदानावर खेळताना. ठाकूरपाडा टीमच्या विरुद्ध काय कडक बॅटिंग केली होती. अशक्य वाटणारा विजय या खेळाडूने तो सामना जिंकून दिला होता. पण त्यानंतर मात्र जर पाहिलं आपण तो वर्ष त्यांनी गाजवलं. त्यानंतर 2 ते 3 वर्ष पाहतोय की थोडासा प्रदर्शन कुठंतरी अक्षयचा कमकुवत पाहतोय. पण एक चांगला ग्रेट खेळाडू आहे. कधी पण वापसी करू शकतोय आणि या सिरीजमध्ये जर पहिल्या टुर्नामेंटमध्ये एक प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याने घेतलेला आहे.
हुकचा फटका खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल फायनलीकडे अतिशय वेगात सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आलाय हा चौकार. विकीनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं आपण एक षटकार त्यांनी मारलाय, एक चौकार आलाय. जर विचार केला आपण 5 बॉलचा सामना केलाय, 12 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. एक अनुभवी खेळाडू टीमला सावरताना पाहतोय. पलटी फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार 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 पार. एक क्लास फटका होता आणि उल्लेख केल्याप्रमाणे कवा टीमचा एक अनुभवी जवळच हा बॅटर पाहतोय आपण. विकी पूर्णपणे टीमला सावरताना पाहतोय. एक फाईट करण्यासाठी तो स्कोर बनवताना हा आपटे दिलेला बॉल आहे. 1 फॉर 1चा इशारा पंच या बॉलला वाईट घोषित करताना पाहतोय आपण. जी एक मुभा असते प्रति षटकामध्ये एक बाउन्सर टाकण्याची, ती मुभा संपली आता मात्र. आणि एका टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय 25. एक चांगलीच सम्मानजनक फाईट करण्यासाठी ही धावसंख्या इथे मात्र पुरुषी ठरेल काय. खराब बॉल आणि आता मात्र महागडे षटक. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिले आपण या षटकामध्ये आक्रमण करतोय विकी नावाचा बॅटर. 2 षटकार जर आले तर 35 आकडा पार करणं गरजेचं आहे. रेटा मारतोय विकेट परत एकदा. याच पात्र टॉप एज आणि हवेत कुठली चुकी करत नाही. चांगलं झेल कंप्लीट केलंय. इथून मात्र बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. आले अमित येतोय. येणारे इथून मात्र किती बॉलचा खेळ बाकी आहे अजून. 3 बॉल 6 खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. 3 मध्ये मोठे फटके जर आले तर मात्र 40 पर्यंत संघ बदल मारू शकतोय. पहिल्या 2 षटकामध्ये दयनीय स्थिती काय होईना पण विकीने टीमला एका चांगली धावसंख्या उभी करण्यात देण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि कुठली चुकी नाही आहे. लॉंग लेग शॉर्ट कडे आणि चांगला झेल कंप्लीट. वापशी खूप छान करतोय अक्षय. चांगला बॉल पाहतोय आपण. परफेक्ट ब्लॉक होलमध्ये हा बॉल होता. त्यावर मात्र बीट झाला बॅटर. कमबॅक कसा करावा हे दाखवताना अक्षय हा बॉलर पाहतोय आपण. 4 वाईट विकेट आणि डॉट. पोल एन्जॉय करताना आमचे व्हॉइस ऑफ भिवंडी आणि पडगाव विभागात जर विचार केला दबदबा कोणाचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये तर योगी बाबा. याच पाहत अतिशय क्लास फटका पाहतोय आपण. 9 बॉलचा मला वाटते की नो बॉलचा इशारा. आणि आता मात्र बॉलरनी रिव्ह्यू घेतलेला पाहतोय आपण नो बॉलसाठी. आणि नो बॉल थोडासा कमी नाही आहे, खूप मोठा नो बॉल पाहतोय आपण.
फ्री हिट मागणे षटक आता मात्र म्हटलं जाईल. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 28. फ्री हिटचा बॉल कडक फटका आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण सरळ कव्हर पॉइंटला चेंडू गेलाय आणि एक सिंगल आली आहे. धावसंख्या 29. शेवटचा बॉल असेल पाहतोय आपण या इनिंगचा. कडक आहे केडी के कडक 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 आलाय दमदार हा षटकार. शुक्रवार 20/3/2026 जो लॉट आहे म्हणजे आजचा लॉट जो आहे तो संध्याकाळी ठीक 4 वाजता सुरुवात होणार आहे. त्यासाठी पहिला सामना जो होईल सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली गावदेव धामणे टीमने ठीक 4 वाजता टॉस होईल आणि लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. जर प्रत्येक टीमने जर उशीर केला लेट केला तर आयोजकाजवळ पर्याय नसणार आहे. त्यासाठी आपण सामन्यामध्ये षटकाची कटोकटी करूया असं आम्ही घोषित करतो. त्यासाठी आपण आपल्याला जर 5 षटकाचे सामने खेळायचे असेल तर आपण वेळेला महत्त्व द्या आणि निश्चित वेळेवर पोहोचा. आणि दुसरा सामना आवाज भिनार विपक्ष मनस्वी स्पोर्ट बालकोम अशी फाईट साई स्पोर्ट खारबाव रिदम अँड पार्थ गोडसे बी. वा प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट. आणि खास उल्लेख केला जाईल उद्याच्या दिवसामध्ये ज्या शिक्षकांनी ज्या भावेश पवारला घडवलंय त्या गुरुच्या टुर्नामेंटमध्ये उद्यापासून पण शिष्य येणारच आहे. आणि त्यांनी सांगितले की माझ्या गुरुच्या टुर्नामेंटला मी येणार म्हणजे येणार. त्यानंतर आई गावदेवी कोळीवली विपक्ष मला वाटते की करिश्मा थ्रेड कंपनी भादवड बी संघ कडा इम्तिहान नॅन्सी 11 निंबवली बी विपक्ष संतोष भुवन अशी फाईट पाहायला मिळाली आहे. सर्व टीमच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण जरी ट्रॉफिक असेल त्यासाठी आपण अर्धा तास पहिले घरातून निघा आणि आपण ग्राउंडला वेळेवर पोहोचा तर सामन्याला सुरुवात होते. ओके कॉमेंटी बॉक्समध्ये करूया परिवर्तन ऐकूया आपण. यस शेकोटी आपण विजयची आहे अजून एक पेटवली. आम्ही हेच उल्लेख करतो वारंवार पेटवत राहतो तुम्ही आम्ही हेच अलाउन्स करत राहू. लक्षात राहू. लक्ष समोर आहे आणि या सलामी जोडी पावशेर या ठिकाणी मोहित आणि प्रत्येकची जोडी सध्या आपण इथे पाहत आहोत. गोलंदाज हिरण षटकाला सुरुवात करतो. या थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतो. ऑफस्टमच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटने सुरुवात केली गोलंदाज किरण. यानंतर तो संघ जिंकलेला चालू सामन्यातील तो संघ मात्र आजच्या रजनीतील शेवटचा सामना
आता रजनी म्हणण्यापेक्षा पहाटी म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. धानिव संघाच्या अगेन्स्ट तो मात्र खेळणार आहे. पुढचा बॉल लेफ्ट मोर द विकेट ऑन साइड टर्न केला. चेंडूचा लागते स्टेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विकी चांगला क्षेत्ररक्षण. आणि आज विकीने सुद्धा मात्र चांगला खेळ चाकला. अंडर प्रेशरमध्ये पाहिलं तर 16 धापत त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याच्या किल्लीमुळे आता मात्र पाहिलं तर फलक्यावरती एक 14 टोटल मात्र टीम मीट स्पोर्ट कव्हर संघाने उभारलेले आहे. पॉवर प्लेमध्ये जर इथे किरणनं एका दुसरी विकेट जर आपल्या संघाला प्राप्त करून दिली तर मात्र या मॅचला मजा येऊ शकेल आणि तो प्रयत्न मात्र इथे करेल का. 2 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ओहो जास्त शेपल झालाय या ठिकाणी. बॅटर स्वतः वरती थोडासा नाराज आहे प्रतीक नाईक. प्रत्येक स्ट्रायकिंगला होता आणि येता मात्र मोहितला आपण पाहतोय. मोहित घरात आणि त्याला मात्र सामन्यामध्ये परत यायचं असेल तर मात्र चांगली बॅटिंग त्याला मात्र या ठिकाणी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली बीट केलाय किरणनं त्याला. हो इथे मात्र इनफिल्डचा बीट करता प्रयत्न शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या मॅचमध्ये तुम्हाला जर आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मात्र पकडावं लागतील. कॅचेस विन द मॅचेस पकडा असेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ लगभग या ठिकाणी प्रयत्न तर चांगले होते परंतु जजमेंट चुकीचा. आणि पौशिकला बॅटरनं मात्र त्या ठिकाणी एकच रस मात्र कंप्लीट केली गेली. मोहित दुहेरीचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येकने त्याला थांबवलं. कारण प्रत्येकाला माहित होतं की या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये कदाचित मात्र आपल्या संघाला धोका निर्माण होऊ शकता आणि त्यामुळे मात्र एकाच धावेवरती ते समाधानी राहिले. लो फुटॉस बॉल बॉटरमॅननं मात्र चांगला चिडला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. वाडी श्लॉंगला पुन्हा विकी सिंगलवरती आता मात्र दोन्ही फलंदाज भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. आणि जर अशाच प्रमाणे धाबा इथे येत राहिले तर मात्र सामना एक्झॅक्टली क्लोज जाऊ शकतो आणि जर क्लोज गेला तर मात्र कदाचित या ठिकाणी या सामन्याची रंगत अजूनही मात्र वाढू शकते. 4 धावा फलक्यावरती. आतापर्यंत 4 लिगली बॉल हाताळले किरणनं. हो अजून एक स्विंग अँड मिस. वॉट डिलिव्हरी. अजून एक डॉट बॉल. मॅच बनणार आहे कारण गोलंदाजी जर आपण पाहिली मिस फोर कव्हर सकाळी तर मात्र चांगली गोलंदाजी आणि शेवटचा चेंडू जो षटकार आलाय तो कदाचित सामन्यातील टर्निंग पॉईंट सुद्धा ठरू शकतोय. जो षटकार मात्र निलेशच्या बॅटमधून आपण पाहिला. फटका हवेत केला. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं करतायत परंतु झेल ड्रॉप. आणि आता मात्र दुसरा एंडला रनआउटची संधी सुद्धा होती तीही गमावली. पण एकाच चेंडूवरती जर पाहिले तर दुसऱ्यांदा मात्र फलंदाज त्याकडे बचावलाय मोहित घरत. ॲक्शन रिप्ले पहा. चेंडू मात्र पाहिलं तर भरपूर उंच गेला आणि त्याच्यानंतर मिड ऑफच्या फिल्डरनं चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी संतुलन दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु म्हणतात की क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे. आणि डीजे निलेश पा अगदी गुलालामध्ये अगदी रंगून गेलाय. ही पालीची जत्रा आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 36 धावांचा पाठला करत असताना टीम मिनेश 11 जय बजरंग कारेली संघाने धावा जोडल्या 6. चला फिल्डिंग सेट करा. आता मात्र कवाड संघ आता ही वेल मीटिंग करण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे. चांगला रिप्ले या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला मिस फॉर कव्हर संघाने कारण पहिल्या षटकामध्ये किरणनं जबरदस्त मात्र गोलंदाजी हाताळली. जरूर विकेट लेस तो राहिला परंतु इकॉनॉमिकल षटक टिचून मारादाडी केलाय. आणि येणाऱ्या आता मात्र 3 षटकामध्ये 30 धाबीची गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम मिनेश 11 जय बजरंग कारेवली संघाला. दुसरा षटक आणि गोलंदाज धीरज. सध्या आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30 धाबीची गरज. सलामी जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. पहिला बॉल. ओ अजून एक चांगला बॉल. वाह काय गोलंदाजी आपण पाहतो. या पहिल्या चेंडूवरती मात्र बीट केला या ठिकाणी प्रतीक नाईकला. आणि दोघांचा खेळ पाहिलं
तर आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. थोडासा दूरवरून घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये फार मोठा अंतर पाहिला. ऑर्धो विकेटने मारा करतोय. इकडे मात्र फटका हवेत केलाय. पुन्हा मिस टायमिंग. लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. आता चुकीला माफी नाहीये आणि पकडला झेल किरण मडवीनं तो झेल. आणि मात्र पहिल्या धक्का लागत असताना टीम कारिवलीला प्रतीक नाईकच्या रूपानं मोठी विकेट्स प्राप्त करून दिली आपल्या संघाला गोलंदाज धीरजनं. करंट रेट जर पाहिलं तर 4.50च्या गतीने सध्या मात्र आपण या ठिकाणी पाहतोय कारिवलीकरांचा. परंतु आता रन रेट मात्र या ठिकाणी वाढलेला आहे. आणि त्या मात्र नवीन फलंदाज अक्षय तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. ज्या विकेटच्या शोधात होते मिचपूर कवाडवाले ते विकेट्स धीरजने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. बाजूला फलंदाज आपण पाहिले या ठिकाणी प्रतीक नाईक फक्त 2 धाब्यांचा आपल्या संघाला तो योगदान देऊ शकला. आणि आपण पाहिलं तर कधी ज्या वेळी लो स्कोरिंगच्या मॅचेस असतात त्या मात्र मॅचेस अगदी इंटरेस्टिंग मूडमध्ये जात असतात आणि त्यापैकी सामना असू शकेल का. आतापर्यंत तर पाहिलं तर इथे या रिप्लाय चांगला दिलाय कवाड संघाने. परंतु मोहित घरत सध्या आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती आहे. येणारा फलंदाज अक्षय पाटील आणि येणाऱ्या बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर एक्झॅक्टली बॅटिंग खुलवर आहे. आणि प्रेक्षक दर्दी पहा, खऱ्या तर पाहिलं तर गुलाबी थंडी पडलेली आहे. परंतु या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद अजूनही मात्र प्रेक्षक इकडे घेत आहेत. मागपूट पंच हवेत केला. क्षेत्र खाली निवडला. चेंडू मात्र वेगाने चाललाय. कव्हर पॉईंटला डीपमध्ये कुठला फिल्डर नाहीये. आणि चेंडूने मात्र ओलांडली सीमारेषा आणि आला हा पहिला दणदणीत चौकार टीम मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघासाठी. चेंडूच्या मेरिटवरती फटका अगदी समोरच्या दिशेनं क्लास पाहायला मिळाला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बॅटर अक्षयचं आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आपल्या डावाला त्याने मात्र सुरुवात केली चौकारानं. संघाची धावसंख्या पाहू शकाल 10 आकड्यावरती पोहोचत असताना सध्या कारिवली संघाचा दगाआउट तुम्ही पाहू शकाल. अजूनही मात्र थोडंफार चिंतेत आहे, कारण त्यांना माहिती आहे की शेवटचा बॉल आणि शेवटची धाव जोपर्यंत आपण जोडत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठला संघ जिंकेल त्याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. हा कुटापाचा चेंडू होता. पुन्हा मात्र केचून मारला. मिडविकेला क्षेत्ररक्षक. एक रस मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी असेल. अक्षय पाटील चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय आणि लय भारी तो खेळतोय असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्याच 2 बॉलवरती पाहिले तर त्याच्या बॅटमधून आपण 5 रन्स पाहिले आणि या सिंगलच्या वतीनं 11 धाबा फलकावरती मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लक्ष जर पाहिले तर 36 धाबांचा आणि आता विजयासाठी अजूनही 25 धाबांची गरज टीम कारिवली संघाला. अजून एक चांगला बॉल. वा, आपण जर मोहितचा विचार जर केला तर चेंडूच्या रेषेत तर पोहोचत नाहीये. थोडासा दूरवरून गेल्याचा प्रयत्न करतोय. खास करून तुम्हाला मात्र चेंडूच्या लाईनमध्ये यावं लागेल आणि ज्याप्रमाणे चेंडूची गती किती आहे, चेंडूचं आय थिंक टप्पा कोणता आहे हे तुम्हाला मात्र पारखावं लागेल. त्यावेळी मात्र तुम्ही या क्षणामध्ये या क्लायमेटमध्ये एखादा चांगला स्ट्रोक खेळू शकता. परंतु मोहितनं आतापर्यंत 5 बॉल फेस केले, फक्त 3 धाबा त्याच्या बॅटमधून. आता फटका हवे तर केला परंतु गॅपमध्ये आणि चेंडू सरळ फिल्डरच्या डोक्यावरून 1 बाउन्सनं निघून चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. आता चांगल्या लाईन मध्ये मात्र फलंदाज आपण या ठिकाणी बॅटरला पाहतोय आणि पडले तर थोडंसं चेंडू खाली सुद्धा राहिला तो, परंतु कनेक्शन प्रॉपरली वेट अँड पुश आणि चेंडू सरळ वाडीश मिडविकेटच्या पलीकडे गेला. 4 धाबासाठी 2 षटकांचा केला. आय थिंक या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धाबा फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात, म्हणजे येणारे 12 बॉल शिल्लक आणि अजूनही मात्र पाहिलं तर 21ची गरज आहे. मॅच ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला टीम मीटिंग कव्हर्स का तुम्ही जास्त वेळ इथे करता. सामना कधी झुकतोय कारिवली संघाच्या बाजूने, कधी झुकतोय कव्हर संघाच्या बाजूने. अगदी डोलामान स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या मात्र अस्किंग रेड्डी जर पाहिले या ठिकाणी तर 10.50च्या गतीने मात्र तुम्हाला या ठिकाणी धावा जोडावा लागतील.
आणि तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाजी या ठिकाणी विराज. तिसऱ्या रजनीमध्ये सुद्धा मात्र आपल्याला एकापेक्षा एक बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. सुमित कुमार गोंदल विपक्ष गावदेवी धामने टिक 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आहे. 4:15ला आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना आवाज भिनार विपक्ष मनस्वी बालकुम. तिसरा सामना साई स्पोर्ट खारबा विपक्ष रिदमॅन पार्थ गोरसई ब. चौथा सामना आई गावदेवी कोलिवली विपक्ष भादवड ब. आणि या पहिल्या परती शेवटचा सामना नॅन्सी 11 निंबवली ब विपक्ष संतोष भुवन. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु आता या ठिकाणी ही रात्र आता कोणाच्या नावावरती जाणार थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. येणारे 12 बॉल आणि 21ची गरज. समोर अक्षय पाटील आणि गोलंदाज विराज आपल्या षटकाला सुरुवात करतोय. नावात राज आहे परंतु तो या षटकामध्ये राज करेल का? फटका हवेत फसलाय आणि अक्षय पाटीलची विकेट डोक्यात तिकडे पकडली असेल आणि लागला या ठिकाणी कारिवलीकरांना हा दुसरा धक्का. वरती भरपूर काही मदार असेल टीम कारिवली संघाची. कारण एका बाजूला पाहिलं तर या ठिकाणी मोहित घरत आहे आणि त्याच्या सोबतीला त्यांना मात्र नवीन फलंदाज जतीन पाटीलला आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु विराजचं कौतुक करावं लागेल. हा षटक जर पाहिलं तर एक्झॅक्टली या ठिकाणी सांगून जाणार की या सामन्यावरती कुठल्या संघाचं वर्चस्व आहे. परंतु विकेटनं सुरुवात केली विराजनं. येणारे 11 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 21ची गरज. वाह काय गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी मिस फॉर कव्हर संघाच्या वतीने पाहायला मिळाली. राऊंड द विकेट मारा करतोय आणि इथे मात्र पाहू शकेल हुक करण्याचा प्रयत्न जतीन पाटीलने सुद्धा केला आणि तोही मात्र या ठिकाणी बीट झालाय. भन्नाट वेग आणि अचूक टप्पा. आणि याच्या रात्रीचा आपण जर विचार केला तर मात्र जतीन पाटील सुद्धा मात्र हवी तशी कामगिरी आतापर्यंत केलेली नाहीये विथ द बॅट. परंतु आता मात्र या ठिकाणी एका सामन्याने त्याचं आपण आकलन करू शकत नाहीये कारण एक जबरदस्त खेळाडू आहे जतीन पाटील. परंतु त्याला मात्र या ठिकाणी सर्व गोष्टींची आता मात्र उत्तरे मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये द्यावं लागतील. स्टेपमध्ये थोडंसं चुकला या ठिकाणी विराज आणि त्यामुळे मात्र पंचाने डेड बॉल घोषित केलाय. 10 बॉल शिल्लक आणि 10 बॉलमध्ये आता विजयासाठी 21ची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. या सामना जर या ठिकाणी मिनेश 11 जयबजरंग कारिवली संघात जिंकायचं असेल तर मात्र तुम्हाला 21 धावा या ठिकाणी जोडाबात लागतील. पुढचा बॉल फुलटॉस आणि त्याला मात्र फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा जतीन पाटीलचा पहिला वार आणि त्याच्यावरती आलाय षटकार. षटकार मारलाय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारलाय परंतु हवेत मिड विकेटला. विकी कॅप्टन त्याने पकडली झेल आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र भागाची शिकार झाली असं म्हणायला हरकत नाहीये. तिसरा धक्का लागत असताना टीम कारिवली संघाला. पुन्हा मॅच ऑन. चेहऱ्यावरती या स्पष्ट नाराजगी जतीन पाटीलच्या पाहायला मिळाली. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आला होता परंतु इथे सुद्धा मात्र फटका एक्झॅक्टली या चांगला केला होता परंतु फ्लॅट केला. त्याचमुळे आता मात्र पाहू शकेल मिडवी केला जो फिल्डर होता त्यालाच मात्र जतीने निवडलाय. आणि या ठिकाणी पहा बैठक झेल. कारण विकीला माहिती की हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर जतीनचा झेल मात्र पकडावाच लागेल. कॅचेस विथ द मॅचेस. न्यू बॅटर पप्या खारीक सर्वात अनुभवी खेळाडू या संघाच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर पप्या खारीकला आपण म्हणू शकतो आणि तो मात्र आला आता 5व्या क्रमांकावरती. परंतु आता संघ संकटामध्ये सापडले. त्या संकटातून तो बाहेर आपल्या संघाला काढणार का? कारण आता मात्र चेंडू शिल्लक 8 आणि विजयासाठी 8 चेंडूमध्ये
अजूनही 15 धाबींची गरज. हे 2 बॉल आता मात्र फार महत्त्वपूर्ण असतील दोन्ही टीमच्या अनुषंगानं. जर या 2 चेंडूवरती मोठा फटका जर आला नाहीये तर मात्र मानसिक दडपण पुन्हा या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघावरती वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु समोर पप्या आहेच, चान्स तर तो घेणारच, कारण त्यालाही माहिती आहे जर हा सामना जास्तीत जास्त क्लोज गेला तर मात्र कदाचित आपला संघ मात्र बागपूरला येऊ शकतोय. 8 बॉल 15ची गरज. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस, गॅप शोधलाय आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एका टप्प्याच्या साडे मिळतील 4 रन्स. विराजनं पाहिलं तर 2 सफलता जरूर मात्र इकडे प्राप्त करून दिल्या, परंतु जेव्हा जेव्हा चुकीची लेंथ त्याने हाताळली, फुल टॉस लेंथ आय थिंक जेव्हा जेव्हा त्याने हाताळली त्याच्यावरती हे 2 मोठे फटके पाहिले. जतीनच्या बॅटमधून षटकार आला होता आणि तर मात्र पप्प्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. आणि या चौकारे सह्यानं 25 धाव फलक्यावरती. येणारे 7 बॉल आणि आता विजयासाठी 11 धावांची गरज. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. वा, पैसा वसूल सामना. पहाटी पहाटी मूड फ्रेश करणारा सामना. 7 बॉल 11ची गरज. हो, बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु वाह, जबरदस्त मात्र स्वतःला स्टेज केला आणि विराजनं चेंडूला स्टॉप केलाय. आणि आता मात्र सामना जाऊन ठेपला शेवटच्या षटकामध्ये. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 11ची गरज. कहता ना पवार, इस मैच में मजा आने वाली है. ये देखिए ऑन स्क्रीनवरती तुम्ही समीकरण पाहू शकाल. 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 11 धावांची गरज. चला फोल्डिंग सेट करा, कारण आता मात्र जी तुम्ही रिदम प्राप्त केलेली आहे ती रिदम तोडू नका. खेळ कंटिन्यू तुम्हाला मात्र सुरू ठेवायचं आहे. आणि त्या मात्र दानीव संघ सुद्धा मात्र या सामन्याकडे अगदी टकमक नजरेने पाहतोय, कारण त्यांना आता मात्र या 2 संघांपैकी एका संघाच्या अगेन्स्ट शेवटचा सामना मात्र आजच्या रणनीतील खेळायचा आहे. मग कारिवली असेल की कवाड, कवाड असेल की कारिवली, हे शेवटचे 6 बॉल. काय सस्पेन्स राहणार आहे 6 चेंडूचा. आणि गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय अक्षय. अक्षय वांगड समोर आहे मोहित गरत. 6 बॉल 11ची गरज. 36 धाबांचं लक्ष समोर होतं. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी अगदी सहजपणे मात्र धाबांचा इथे पाठला केला जाणार, परंतु या ठिकाणी गोलंदाजाने आतापर्यंत या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली मिरजपूर कवाड संघाच्या वतीनं. अक्षय वांगड मार्गस्थ होतोय. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने टाकला आणि त्याचवेळेला मात्र पंचांनी सांगितलं की एक्झॅक्ट इम्पॅक्ट जो आहे तो मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. आणि पंचांनी लेग बायची अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळली, परंतु 1 धाव लेग बायच्या स्वरूपात जोडली गेली. आणि त्या मात्र पावशकाल दोन्ही संघाचे पाठीराखे आता मात्र या ठिकाणी अजूनही मात्र सायलेन्स आहेत, कारण दोघांना माहिती की अजूनही मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पहा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अजूनही मात्र चिंता चिंता आणि फक्त चिंताच पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चितने भरलेला हा खेळ, परंतु याच खेळाने मात्र सर्वांना वेध लावलाय. मग दिवस असो किंवा रात्र असो. आणि म्हणतात ना की रात्र वैराची. पाच बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची गरज आहे. समोर पप्या आहे आणि त्या पप्याच्या हुलकावणीने मात्र अक्षयला मात्र या ठिकाणी थोडंसं मात्र चिंतेत आणलंय असं म्हणावं लागेल. एका बाजूला पाहिले तर मनीषजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला निलेशजी गुरव साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. 5 बॉल राऊंड द विकेटने पुन्हा मात्र इथे सुरुवात करतो. बारची खेळा होती आणि त्या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून घडली चूक. ही चूक आहे की महाघोर चूक आहे. विशाल बॅटची आतली कडा सहसोपा झेल होता, तिकडे फार मोठी चुकी झाली. गोलंदाजाने तर मात्र सेलिब्रेशन करायला सुरुवात सुद्धा केली होती आणि त्याच्यानंतर हे प्रेक्षक दर्दी पहा, त्यांच्यावरती सुद्धा मात्र आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतोय. येणारे 4 बॉल आता शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची गरज. आता मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. लेग स्टंपच्या अगदी
चेंडू बाहेरून चाललाय आणि पहा एक छोटीशी चूक कधी कधी आपल्या संघाला मागात पडते मुकादम. जर तो झेल पकडला असता फलंदाज बाद झाला असता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता कधी तो वाईट चेंडू मात्र या ठिकाणी बचावला असता. परंतु हे फक्त या ठिकाणी आपण जर तर ज्या गोष्टी पाहतोय आता कारोलीकर सुद्धा आता मात्र आपल्या टाचांवरती उभे राहिलेले आहेत. वा काय सामना रंगतो या ठिकाणी. 4 बॉल 9ची गरज. पुढचा बॉल फुलटॉस होता आणि तिकडे मात्र ही लाईन ही लेंथ पप्प्याने मात्र मिस केली कारण हा चेंडू एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे डिपॉझिट करण्यासाठी संधी चालून आली होती परंतु ती संधी मात्र पप्प्याने गमावली. आता समीकरणामध्ये पुन्हा झाला बदल. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. एक्झॅक्टली पाहू शकला ॲक्शन रिप्ले. हो सुरुवातीला फ्रंट फुटला गेले होते त्याच्यानंतर मात्र बॅक फुटला आले आणि त्याच्यानंतर पाहू शकले पूर्णपणे चेंडू बॉडीला मात्र जाऊन धडकलाय आणि मात्र लेग बॅटच्या सुरुवात आय थिंक बॅटची हलकीशी कडा होती मुकादम. यस 3 बॉल मध्ये 8ची गरज. शेवटचा चेंडूवरती जो षटकार आला होता तो आता मात्र या ठिकाणी थोडाफार कठीण होत चाललाय कारिवलीकरांसाठी. छाप केलाय चेंडू चालला अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटला. पॉईंटचा फिल्डर चेंडूवरती झेपावलाय आणि आता मात्र 2 मध्ये धावांची गरज कारिवलीकरांना सामना जिंकण्यासाठी. 7 रन्स. वाह सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. जबरदस्त क्रिकेट क्वालिटी क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीने मात्र पाहायला मिळतो आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा परफॉर्मन्स चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि या खऱ्या अर्थाने तीच चर्चा सुरू आहे. निलेशने तो गोल्डन षटकार मारतो आय थिंक शेवटच्या चेंडूवरती तो षटकार आता मात्र कुठेतरी टोचतोय कारुलीकरण असं म्हणायला हरकत नाहीये. 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉलमध्ये अडकडी 7 धावींची गरज. समोर पप्या कारिक 4 बॉल त्यांनी केलेल्या 4 बॉलमध्ये 5 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि मोहितचा खेळ पहा 100च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 8 बॉलमध्ये 8 रन्स त्याच्या बॅटमधून. परंतु आता मात्र सर्व काही ते विसरावं लागेल. पुढे काय करायचं आहे त्याकडे मात्र त्याला कान मात्र द्यावं लागेल. क्लिप बोल्ड ये क्या कर दिया. खुद के पैर पर कुरान मार दी पप्या ने और अब जीतने के लिए एक गेंद और एक गेंद में जीतने के लिए 7 रनों की जरूरत. ठोको दीजिए. एक रन्स जरी घेतली असती तर आज सामना शेवटच्या चेंडूवरती येऊन ठेपला असता. परंतु आता कबाड संघाला काय हवं आहे तर फक्त एक लिगल बॉल कारण चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा आहे. जर गोलंदाजी इकडे जर चूक केली आणि एखादा स्क्वेअर बॉल किंवा एखादी एक्स्ट्रा रन्स जर खर्च केली तर मात्र पुन्हा कारिवली संघाला मात्र या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते. न्यू बॅटर आलाय जयेश म्हात्रे. एक चेंडू आणि एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धाबींची गरज. छक्का. मिनेशजी पाटील याच्या डोळ्यासमोर सुद्धा मात्र तो छक्का अजूनही मात्र धरवलतोय. म्हणजे निलेशने एक मारा लेकिन वो शॉलेट मारा था लेकिन अभी मुकाबला खत्म नाही मुकादम. 1 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी 7 धाबींची गरज आहे. ओ इकडे फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला आणि पंचाने आता या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. भीमरसाठी हृदयाची धडधड हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. इथे आता काय चूक झालेली आहे की नाही की मात्र बॉल लिगल आहे. लिगल असला तर सामना टाय ब्रेकर मध्ये कबाड संघ मात्र जिंकेल. परंतु जर टीव्ही पंचांचा निर्णय जर इकडे भीमर नो बॉलचा आला तर मात्र कारिवलीकरांचा जल्लोष पाहायला मिळू शकेल. सर पैसा उचल सामना. व्हॉट अ मॅच. सामना वरला असेल तर ठाला असू द्या दोन्ही टीमसाठी. डिसिजन पेंडिंग. कोणी कॉम्बॉक्स मध्ये आवाज करणार नाहीये पंचांच्या शिवाय. इट्स फेअर बॉल आणि या सामना जिंकलाय मी स्पोर्ट कवाड संघाने. फेअर बॉल आहे कारुलीकर. सो हार्ड लक and many congratulations टीम मिस स्पोर्ट कवाड. वाह. परंतु काय सामना या ठिकाणी रंगला. टाय ब्रेकर मध्ये सामना जिंकलाय.
चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे हा सामना मिसफोर्ट कबाड संघाच्या अगदी गळ्यामध्ये विजयाची माल मात्र पाहायला मिळाली. आणि हे चेहरे पहा. आणि जर हा चेंडू आय थिंक कदाचित जर पंचाने नो घोषित केला असता तर मला वाटतं की अक्षयला आज कबाड गावामध्ये एंट्री मिळाली असती. चला चला नाणेफेकीसाठी या धानीव आणि कबाड अशी मात्र लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आजच्या रद्दीतील तो शेवटचा सामना असेल. सर 4 ओव्हर की 5 ओव्हर राजेंद्र सर 4 ओव्हर की 5 ओव्हर